वैमानिकांमधलं संभाषण, फ्युएल बंद आणि काही सेकंदात विमान कोसळलं. कॉकपिटमध्ये 2 वैमानिकांमध्ये झालेल्या शेवटच्या संभाषणानं अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. नेमकं झालं काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 12 जून 2025 दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास एअर इंडिया कंपनीचं AI-171 हे ड्रीमलायनर विमान लंडनला निघालं. विमानानं सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं आणि अवघ्या काही सेकंदात ते कोसळलं. पहिल्यांदाच ड्रीमलायनर विमानाचा इतका भीषण अपघात झाल्यानं अनेक प्रश्न उपस्थित झाले. आता या अपघाताची चौकशी करत असलेल्या भारतीय विमान अपघात चौकशी विभागानं प्राथमिक अहवाल दिलाय. त्यातून खळबळजनक माहिती नोंदवण्यात आली आहे. उड्डाण केल्यानंतर विमानाचे दोन्ही इंजिन एकदाच बंद पडले होते. त्याचबरोबर वैमानिकांमधला शेवटचा संवादही समोर आलाय. AAIBच्या या अहवालात विमान उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच ते कोसळलंय असं म्हटलं. विमान कोसळण्यापूर्वी विमानाच्या कॉकपिटमध्ये वैमानिकांचा जो संवाद झाला तो ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड झालाय. एका वैमानिकानं दुसऱ्या वैमानिकाला विचारलं की तू फ्युएल बंद केलंय का? त्यावर दुसरा वैमानिक म्हणतो मी फ्युएल बंद केलेलं नाही. दोघांमधलं संभाषण संपत नाही तोच विमानाची गती कमी व्हायला लागते. विमानाचे दोन्ही इंजिन बंद पडतात आणि एअर इंडियाचं AI-171 हे विमान अहमदाबादमधील BJ मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी वसतिगृहावर पडतं. विमानात असलेल्या 241 जणांपैकी फक्त एकच प्रवासी वाचला. AAIBनं 15 पानांचा प्राथमिक चौकशी रिपोर्ट सादर केलाय. या तपास अहवालाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी पाहूयात. उड्डाणानंतर अवघ्या 3 सेकंदात दोन्ही इंजिनचे इंधन नियंत्रण स्विच एका सेकंदाच्या कालावधीत रन वरून कट ऑफ मध्ये बदलले. त्यामुळं अचानक थ्रस्ट कमी झाला. एका पायलटनं तुम्ही का कट केला असं विचारलं, ज्यावर दुसऱ्यानं उत्तर दिलं मी केलं नाही, जे संभाव्य तांत्रिक बिघाड किंवा अनावधानानं सक्रिय होणं दर्शवतं. विमान हे विमानतळाच्या बाहेरच्या इमारतींवर आदळण्याआधी काही सेकंद आधी मे डे कॉल करण्यात आला. विश्लेषणातून असं दिसतंय की विमानाचा पुढचा भाग हा 8 अंश कोनात होता आणि पंख समतल होते, पण दोन्ही इंजिन निष्क्रिय होते, त्यामुळे विमान उडू शकलं नाही. फ्लॅप्स आणि लँडिंग गिअर लिव्हर मानक टेक ऑफ स्थितीत होते. अपघातानंतर थ्रस्ट लिव्हर निष्क्रिय स्थितीत होता. उड्डाणादरम्यान ते टेक ऑफ थ्रस्टवर होते. हे इन फ्लाइट कट ऑफची पुष्टी करतंय. विमान हे अनेक इमारतींवर आदळलं. इंजिन, विंग आणि लँडिंग गिअर सारखे भाग हे BJ मेडिकल कॉलेज हॉस्टेल जवळ मोठ्या क्रॅश झोन मध्ये विखुरलेले होते. बोईंगनं इंधन नियंत्रण स्विच लॉकच्या समस्यांबाबत एक सल्लागार जारी केलेला, पण एअर इंडियानं पर्यायी तपासणी केली नाही. विमानातील थ्रॉट मॉड्यूल बदलण्याचं काम यापूर्वी 2019 आणि 2023 मध्ये करण्यात आलं होतं. त्यामुळे हा अपघात तांत्रिक बिघाडांमुळे झाला की आणखी काही कारण आहे हे तपासणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.